तर वाशिम जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे। शेलू बाजारमध्ये गुटखा विक्रेत्यांचा पर्दाफाश झालेला आहे। लोकशाही मराठीच्या गुटखा विक्री विरोधी मोहिमेत हा पर्दाफाश झालाय। झोपलेल्या पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली। 1400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर आता कारवाई करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीने राज्यभरात अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या शेलू बाजारमध्ये गुटखा विक्रेत्यांचा हा पर्दाफाश करण्यात आला होता। यानंतर शेलू बाजार येथील त्या गुटखा विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई करण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण पोलिसांनी कारवाईत 1400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील गुटखा बंदी होणार नाही तोपर्यंत लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सातत्याने याचा पाठपुरावा करत राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।